नमस्कार, आपण पाहत आहात बीबी न्यूज. काल भारतीय पुरातत्व खातं, वारकरी संप्रदाय, बडवे उत्पात आणि काही सामाजिक संघटनेच्या वतीनं श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं निरीक्षण करण्यात आलं. त्याच्यानंतर 11 वाजता माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये नक्की काय झालं आणि काय चर्चा झाली हे आपण आता मान्यवरांकडून जाणून घेणार आहोत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांनी बडवे उत्पाद यांना मंदिर वारकरी संप्रदाय ह्या लोकांना मूर्ती निरीक्षणासाठी बोलवले होते. आम्हाला काही गोष्टी आढळून आल्या त्या आम्ही आयुर्वेदिक लेपन करणारे कर्नाटकातले पुंडलिक महाराजांचे वंशज हे पण हजर होते. त्यांनी दक्षिणेत साधारणपणे बरेच मूर्तीवर आयुर्वेदिक लेपन केलेले आहे. वारकरी संप्रदायांनीच बरोबर आणले होते. आम्ही वारकरी बडवे उत्पाद वारकरी संप्रदाय ह्या सगळ्यांनी मिळून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला वारंवार रसायन लेप करण्यास मज्जाव केलेला, विरोध केला. अजूनही ते काय आमच्या मते ऐकतील असं शासन आहे. ते शासन कुणाचं ऐकत नसतं. शासन आपल्या मनाप्रमाणेच करतं. आतापर्यंत 2-3 वेळा अशाच घाई गडबडीनं गोकुळ मवारे असू द्या, निंबा आणि विविध प्रांत कलेक्टर असेच गडबडीत आषाढी वारी आहे, देवाला असं करायला पाहिजे, घाई गडबडीत एक प्रकारे सटक क्रिया करतात आणि आपल्या अंगावरली जबाबदारी झटकून देण्यासाठी मी काहीतरी करतो आहे म्हणून ह्या गोष्टी करतात. पण भगवंत आपल्या सगळ्याला सांभाळतो. तो त्याला स्वतःला सांभाळणार नाही का? काळजी करायला पाहिजे. पण इतकी घाई घिसाडगईनं काळजी करण्यात काहीच अर्थ नाही. लेपन हे आयुर्वेदिकच झालं पाहिजे. ह्या विषयासाठी वारकरी संप्रदाय, न्यायालयात जाणारे बडवे उत्पाद सेवादारी आम्ही आमचं म्हणणं सांगण्यासाठी भक्त प्रल्हाद महाराजांच्या समाधीस पुढे आम्ही एक प्रकारे धरणं किंवा एक सांगण्यासाठी आम्ही समाज बसणार आहेत. हे जर नियोजन चालू आहे. अधिक मास झाला, गर्दी कमी झाली की आम्ही ह्या विषयावर प्रल्हाद महाराज बडवे यांच्या समोर बसून हे जे काय महाराष्ट्र शासन वेगवेगळे क्रिया करते देवस्थानावर, ह्याच्याबद्दल आम्ही वाचा फोडण्यासाठी प्रल्हाद महाराजांच्या पुढे आम्ही थोड्या दिवसात बसणार आहोत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली विठ्ठल मूर्ती जतन आणि संवर्धनाची ही दुसरी बैठक होती. मागच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते की वारकरी संप्रदायाच्या भावना लक्षात घेऊन प्राचीन आयुर्वेदिक जी वज्रलेपाची पद्धत आहे त्या संदर्भातले जे काही मूर्ती तज्ञ असतील त्यांना बोलवून त्यांच्याकडून मूर्तीची पाहणी करूया आणि त्यांचं मत जाणून घेऊया. त्यानुसार काल ते परीक्षण करण्यासाठी ते मूर्ती तज्ञ आले होते. वारकरी संप्रदायातले पदाधिकारी आणि त्यांनी मूर्तीचं परीक्षण केलं आणि 11:30 वाजता झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण पाहणीचा अहवाल दिला. त्या बैठकीमध्ये वारकरी संप्रदाय आणि मूर्ती तज्ञांनी भावना व्यक्त केली की पुरातत्व खात्याने या अगोदर ज्या इपॉक्सी असतील किंवा अनेक प्रक्रिया रासायनिक लेपनाच्या केल्यामुळं मूर्तीला इजा झालेली आहे आणि वारंवार त्याचे लेपन करावं लागत आहे. ते त्यांनी केलेले लेपन टिकत नाहीये आणि भविष्यामध्ये मूर्तीला धोका असल्यामुळं जी आपल्याकडे मूर्तीशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये पारंपरिक वज्रलेपनाची जी पद्धत आहे, जी आयुर्वेदिक लेपनाची पद्धत आहे, त्या पद्धतीचा अवलंब विठ्ठल मूर्तीच्या बाबतीत केला जावा आणि कायमस्वरूपी त्याचं संवर्धन व्हावं अशी वारकरी संप्रदायाची भावना आहे. पुरातत्व खात्याचे जे लोक आले होते त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा विपर्यास वाटला होता, कारण पत्रकार लोक पण त्यामध्ये होते. तर नक्की तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे त्यांनी 3 वेळा हे वज्रलेप करून सुद्धा शासन पण त्यांच्या माध्यमातून करायचं म्हणतो. नाही, त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही ज्या भूमिका लेपन करतोय ते सर्टिफाईड आहे आणि आपण जे करताय ते सर्टिफाईड नाहीये. वास्तविक असं आहे की एखाद्या गोष्टीचं सर्टिफिकेट असलं आणि नसलं
यापेक्षा त्या वस्तूची परिणामकारकता काय आहे. देशातल्या अनेक मंदिरामध्ये प्राचीन पद्धतीचा वज्रलेप करणं ही सर्वोच्च प्राथमिकता वापरली जाते आणि पुरातत्व खात्याचा मुळामध्ये ज्या ठिकाणी ही जिवंत मूर्त्या आहेत, ज्या मूर्तीचा अभिषेक पूजा चालते, अशा ठिकाणी पुरातत्व खात्याला हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार पोचत नाही. अशा पद्धतीची काही जजमेंट या ठिकाणी कोर्टाची जुन्या काळामध्ये दिलेले आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यामुळं आमचं असं मनोगत आहे की पुरातत्व खात्यानं मूर्ती जतन संवर्धन करत असताना या प्राचीन सगळ्याच्या शास्त्रांचा अभ्यास करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जरी हे जतन संवर्धन केलं तरी एक चांगला सुवर्ण मध्य याच्यातून साधला जाऊ शकतो. बडवे समाज पण काल तुमच्याबरोबर होता, त्यांची भूमिका काय? बडवे समाजाच्या काळामध्ये आता आम्ही तेच सांगितलं की 1988 पासून शासनानं अशा पद्धतीचे लेपन करायला सुरुवात केली, पण त्याच्या आधी हजारो वर्ष ज्यांनी मूर्ती सांभाळली त्यांनी कुठल्या पद्धतीचं लेपन केलं असेल तर निश्चितच ते प्राचीन पद्धतीचं पारंपरिक वज्रलेपनाचे मुद्दा त्यांनी स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे बडवे समाज असतील किंवा सेवाधारी असतील यांच्या काळामध्ये सुद्धा ज्या पारंपरिक पद्धतीने लेपन झालं होतं तेच लेपन झालं नाही तर भविष्यामध्ये मूर्तीला धोका होऊ शकतो. बडवे समाजावर तुम्हाला पाठिंबा आहे? 100% याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये बडवे समाज असतील, सेवेधारी असतील, अखिल वारकऱ्यांचं एकच मत आहे की मूर्ती आपल्याला माग हजारो वर्ष आपण दर्शन घेतलं, ज्ञानोबा तुकोबार यांचं ज्या मूर्तीच्या चरणावरून मस्तक टेकवलं ती मूर्ती आम्हाला पुढच्या हजारो वर्ष बघायला मिळाली पाहिजे, याच्यासाठीच सगळ्यांचं एकमत आहे आणि त्याच्यासाठी जे काही वाटेल ते करण्याची तयारी संप्रदायाची आणि सगळ्यांची आहे. तुमची पुढची भूमिका काय? याची भूमिका आमची अशी आहे की आम्ही शासनाला ह्या सगळ्या वस्तुस्थिती समोर आणून दिलेल्या आहेत. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. त्याच्यामुळे घाई गडबड जी होत होती की तात्काळ लगेच मंदिर बंद करून ती रासायनिक वज्रलेपन सुरू करायची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी थांबवलेली आहे, स्थगित केलेली आहे आणि याच्यावरती गांभीर्यानं विचार विनिमय करावा, चर्चा करावी असे आदेश सगळ्यांना दिलेले आहेत. आम्हाला निश्चित आशा आहे की याच्यातून चांगला सकारात्मक निर्णय होईल. समजा याच्यामध्ये फक्त पुरातत्व खात्याची मनमानी पुढे दिसून आली तर वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठांशी चर्चा करून मग या संदर्भानं काही कायदेशीर स्थगिती आणता येईल का अशा पद्धतीचा विचार आमच्या मनामध्ये सुरू आहे. तुम्हाला आमंत्रण होतं तर मूर्ती पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की काय वाटलं? हा, श्री विठ्ठलाय नमः. ती मूर्ती पाहण्यासाठी म्हणून आम्हाला आमंत्रण दिलं होतं. त्याप्रमाणे आम्ही पहाटे 3:30 वाजता तिथं उपस्थित होतो, मूर्ती पाहिली. त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये आम्ही जे निरीक्षण केलं त्या निरीक्षणानुसार त्या मूर्तीमध्ये मूर्तीच्या दोन्ही पायांची बोट जे आहेत ते त्यांची पूर्ण झीज झालेली दिसली, बोट दिसत नाहीत अजिबात. त्याचप्रमाणे डाव्या पायाच्या पोटरीजवळ अंदाजे 1.5 ते 1.70 सेंटीमीटरचा लांब आणि आतमध्ये साधारण 40 मिलीमीटर एवढा खोलगटपणा त्या ठिकाणी आम्हाला दिसला. नंतर कमरेवर जी रुक्मिणीला बसण्याची जागा आहे त्या ठिकाणी देखील त्या जागेवरती खड्डा तो भरलेला दिसला. कशाने भरला हे माहित नव्हतं, सिमेंट वगैरे असावा असा अंदाज आहे. हा, अशा प्रकारचे 5-6 निरीक्षण त्या मूर्तीत पाहिले. त्यानंतर कलेक्टरच्या मीटिंग मध्ये आम्ही सगळ्यांनी आपले प्रस्ताव मांडले. त्या प्रस्तावामध्ये पुरातत्व विभागाने जो रासायनिक प्रक्रिया करण्याचा आग्रह धरला तो आग्रह आम्ही धरलेला नाहीये. आमचं असं मत आहे की मंदिर हे धार्मिक व्यवस्थापनाचं स्थळ आहे आणि धार्मिक व्यवस्थापनामध्ये रासायनिक प्रक्रिया बसत नाही, कारण अनेक प्रकारचे विधी आहेत. हा वज्रलेप हा शब्द मुळात पुरातत्व विभागाने आमच्याकडून चोरलेला आहे. मूळतः हा शब्द वैदिक परंपरेतला आहे आणि वैदिक परंपरेमध्ये दरवर्षी नैमित्तिक कर्माप्रमाणे मूर्तीला लेप करण्याची, संरक्षण करण्यासाठी, मूर्तीचं जतन करण्यासाठी प्रक्रिया असते. त्यावेळेस हा वज्रलेप केला जातो. त्याचा आग्रह आम्ही धरलेला आहे. वैदिक पद्धतीने वैखानस आगमाप्रमाणे, बृहत संहितेप्रमाणे मी स्वतः एका ठिकाणी वज्रलेप करून आलोय, तो करायला तयार आहे एवढं आम्ही त्यांना सांगितलं, आग्रह धरलाय. वारकरी संप्रदायाची भूमिका आणि तुमची भूमिका काय? वारकरी संप्रदायाची देखील भूमिका आणि आमची भूमिका यांच्यामध्ये एक मत आहे. संप्रदाय जो आहे तो देखील आमच्या मताशी सहमत आहे. त्यांचाही आग्रह वैदिक धर्माप्रमाणेच ज्या प्रक्रिया आहेत त्याप्रमाणे करावा असं त्यांचा आग्रह आहे. त्यांच्याबरोबर आम्ही सहमत आहोत. वारकरी संप्रदायाचे पाईक संघाचे रामकृष्ण वीर महाराज यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे.
काल माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती व इतर मान्यवर यांच्या समवेत एक मूर्ती विठ्ठल मूर्तीची जतन व संवर्धनाच्या संदर्भात व वज्रलेपा संदर्भात बैठक झाली. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही तिथे उपस्थित होतो. आमचा प्रमुख मागणी अशी आहे की रासायनिक असो व आयुर्वेदिक असो, वारंवार या मूर्तीला अशा प्रकारच्या प्रक्रियेला सामोरं का जावं लागतंय? पहिले एखादी प्रक्रिया केली, वज्रलेप केला, इपॉक्सी कोटिंग केली तर सांगितलं जातं की 8 ते 10 वर्ष मूर्तीला काय होणार नाही, आणि पुन्हा दर 4 वर्षांनी 2 वर्षांनी अशा प्रकारच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. तर अशा पद्धतीनं चुकीचं किंवा वेगळ्या पद्धतीनं काही कमतरता असणाऱ्या प्रक्रिया केली जाते, तर त्याला जबाबदार कोण आहे याच्यावर आधी जबाबदारी निश्चित व्हावी अशी आमची महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मागणी आहे. आणि त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणजे होणारी प्रक्रिया नीट होईल. आणि दुसरं, मागचा लॉकडाऊनच्या वेळेसचा जो अनुभव आहे तो अत्यंत वेदनादायी आहे आम्हा भक्तांना, की तो पांडुरंगाचं नवरात्र ज्या दिवशी बसतं त्या दिवशी त्या कार्यकाळात त्या मूर्तीला अशा प्रकारच्या कोटिंगला किंवा वज्रलेपाला सामोरं जावं लागतं. हे आम्हा भक्तांच्या दृष्टीने अत्यंत वेदनादायी आहे. तर आमची मागणी अशी आहे की जर तुमचे निर्णय प्रक्रियेनुसार जे काय करायचं आहे ते करा, फक्त ते एकतर अमावस्येपूर्वी किंवा प्रक्षापूजेनंतर अशा प्रकारच्या प्रक्रियेला हे करावं, तारीख द्यावी त्यांची. नवरात्रात ते अशा प्रकारची प्रक्रिया करू नये अशी आमची मागणी आहे. जर सरकारने किंवा प्रशासनाने ताठर भूमिका घेऊन ह्याच्या वज्रलेपा संदर्भात आता घिसाडघाईने कोणता निर्णय घेतला तर आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग चोखाळणार आहोत आणि त्या संदर्भात विचारविनिमय करून आम्ही न्यायालयाचा दाद मागणार आहोत. या संदर्भात प्रशासन नेहमी पुरातत्व विभागाच्या नावाखाली या मूर्तीचं जतन व संवर्धनाच्या नावाखाली रासायनिक प्रक्रियेचा मार्ग अवलंबत आहे. तर मुळात हे इथं लक्षात घेतलं पाहिजे की काही ठिकाणी असं म्हटलं गेलं की ज्या मूर्तीवर पूजा अर्चा केली जाते, अभिषेक होतो, जी मूर्तीचं रोजची म्हणजे जिवंत मूर्ती आहेत त्या मूर्ती पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यामुळं प्रत्येक वेळेला त्या पुरातत्व विभागाचंच मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं नाही. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनानं एखादी प्रक्रिया होऊ शकते. ज्यातले जाणकार आहेत, मंदिर समितीकडं सोर्सेस उपलब्ध आहेत, त्यातनं चांगल्या दर्जाचे जागतिक लेवलचे सोर्स आयुर्वेदिक पद्धतीचे घ्यावे व त्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जावी. तर या होत्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया. खरं तर भारतीय पुरातत्व खातं अजून सुद्धा त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहे की रासायनिक प्रक्रियाच केली पाहिजे. पण खरं तर वारकरी संप्रदाय असू द्या, बडवे उत्पाद असू द्यात किंवा जे जुने जाणकार लोक असू द्यात, त्यांचं म्हणणं खरं तर एकच आहे की आयुर्वेदिक प्रक्रिया जी आहे, ज्या भगवंताचं जतन आणि संवर्धन हे वर्षानुवर्ष कसं टिकलं पाहिजे हे वारकरी संप्रदाय, बडवे उत्पाद सेवाधारी समाज सांगायचा प्रयत्न करतोय. पण शासन खरंच यामध्ये लक्ष घालून भारतीय पुरातत्व खात्याचं म्हणणं सार्थ ठरवेल का वारकरी संप्रदायाचं, बडवे उत्पादांचं जे जुने जाणकार आहेत त्यांचं म्हणणं सार्थ ठरवेल हे येणारा काळ ठरवेल. आपण पाहत आहात VB न्यूज पंढरपूर.